मित्रांनो, तो अफजलला आला नव्हता, त्याला आणला होता. तो मेला नव्हता, त्याला मारला होता. 32 जातांचा बोकड माझ्या राजाने उभा फाडला होता. मित्रांनो, आज याच विषयावरती मी व्हिडिओ बनवतोय. आज शिवप्रताप दिन आहे. तर सगळ्यात पहिले शिवप्रताप दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला छत्रपती शिवाजी महाराज एवढे प्रेरित करतात नेहमी आणि मला नेहमी असं वाटतं की त्यांच्याबद्दल बोलावं, लोकांपर्यंत त्यांच्याबद्दल सांगावं की बाबा आपला राजा हा फक्त युद्ध किंवा योद्धा नव्हता, त्याची बुद्धिमत्ता किती होती, त्याची दूरदृष्टी किती होती हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मित्रांनो, की आपला राजा कोण होता, आपला राजा काय आहे. बाहेरच्या लोकांना जर छत्रपती शिवाजी महाराज भेटले असते, त्यांनी डोक्यावरती ठेवलं असतं. पण आपण फक्त काय तलवारा दाखवतोय, कपडे काढतोय आणि फक्त शिवनेरीच्या बाहेर नाचतोय. राज्याभिषेक सोहळा असू दे किंवा काय, नाचतोय आपण फक्त. हे कुठेतरी आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे की आपल्या राजाने हेच आपल्याला शिकवलं की बाबा की आपली प्रजा जी आहे त्यांच्यासाठी आपण लढलो. 50 वर्ष आपली त्याच्या पाठी गेली, ज्या प्रजा उभा करण्यासाठी, जी स्वराज्य उभा करण्यासाठी गेली, ती ह्याचसाठी गेली. अफजल खानचा वध कसं झालेलं या विषयावरती मी आज व्हिडिओ बनवणार आहे, तर प्लीज शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, 10 नोव्हेंबर 1659 रोजी सगळ्यांना समजलेलं की स्वराज्य जे ते साधं सोपं नाही आहे, किंवा जो राजा हिंदवी स्वराज्याचा तो साधा नाही आहे. त्याची बुद्धिमत्ता केवढी आहे हे लोकांना त्या दिवशी समजलेलं. 29 वर्षात राजाने दाखवून दिलं होतं की माझ्यासोबत माझी प्रजासुद्धा तेवढाच भक्कमपणे तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. अफजलला ये, आदिलशाही ये, कोणी या, आमची प्रजा, आमचे मावळे आणि मी म्हणजे राजा आमचा उत्तर द्यायला तयार आहे. हे त्या दिवशी सगळ्यांना समजलेलं. आदिलशाहीच्या दरबारात बिजापूरमध्ये त्यांनी बोललं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज ताकद वाढत चालली, आता कोणतरी असा एक पाहिजे जो त्याची ताकद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ताकद ही संपवेल आणि माझ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना आणून देईल. सगळे पाठी हटवले सगळे, पण एक कपटी, एक नीच अफजल्या पुढे आला, सरदार पुढे आला आणि तो बोलला की आपण बोलतो ना की विडा उचलला छत्रपती शिवाजी महाराज, त्यानेच विडा उचललेला आणि तो बोलला की बाबा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं डोकं तुझ्या हाती देईल. आदिलशाहला बोलला तो. त्याला खूप वाटत होतं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज काय उंचीने पण मोठे आहेत, अंगाने पण त्याच्या एवढे नाही आहेत, कारण की तो अंगाने पण मोठा होता, उंचीने पण मोठा होता. पण त्याला त्याची बुद्धिमत्ता छत्रपती शिवाजी महाराज एवढी नव्हती, ताकदही नव्हती, फक्त हवा होती. काय बोलू तुम्हाला आता. तर त्याला वाटलं की बाबा मी काय संपवेल छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मुंडका आणून त्यांच्या दरबारी देईल आदिलशाच्या. पण त्याच्या आतमध्ये एक भीती होती. चेहऱ्यावर ते भरी त्याच्या एकदम असेल की बाबा तेज, पण आतमध्ये एक भीती होती. म्हणून त्याने आपल्या बायका ज्या होत्या त्या मारून, हाताने स्वतःच्या गळा दाबून, की त्याला वाटलं की मी मेल्यानंतर ह्या माझ्या बायका कोणा दुसऱ्याकडे जातील, म्हणून त्यांना मारून विजापूरला, माझा मित्र आहे तुषार हराळे, सुखाचा प्रवास त्याच्या चॅनलवरती बघा जाऊन, त्याने टाकलाय तो ब्लॉग. तिकडे त्याला बघा, त्याने टाकलाय तो ब्लॉग, कसे ते एकदम कबरी आहेत. आणि मारला आणि तो मग प्रतापगडच्या दिशेने रवाना झाला. एवढं सैन्य असून 12,000 सैन्य त्याच्याकडे होतं. विचार करा, तोफे होते, हत्ती होते, तरी तो आपल्या राजाचं काहीच करू शकला नाही. आपला राजा एवढा महान होता. प्रतापगडच्या दिशेने रवाना होताना त्यांनी अनेक मंदिरे आपली पाडली. तुळजाभवानीचं, आपलं आई भवानीचं मंदिर पाडलं, पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला. पण देवाला त्याला वाटलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज देव मानतात, छत्रपती शिवाजी महाराज देवाला मानतात, तर आपण बघू ह्याचा देव ह्याला वाचवतो का. त्याला काय माहिती की बाबा त्याच एका दिवसाआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात आपली आई भवानी तुळजाभवानी आलेली. आपल्या आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं की बाबा तुला आता ह्या कपटी अफजलाचा वध करायचा आहे, नराधमी अफजलाचा वध करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे तयार होते. त्यांनी कवच घातलेल्या अंगावरती, कवच घातलेल्या हातावरती वाघनखं होते. त्यांना माहिती होतं की हा अफजल्या पाठून वार करणार, कारण की ह्यांची जातच ती आहे मुलांची. मग प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना उभारलेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांना आवाहन केलं की बाबा ये तुम्हाला भेटायला, आपण असंच बोलू. छत्रपती शिवाजी महाराज गेले, तिकडे गेले आणि तो बोलला की बाबा आव शिवा आव, हमारे गले लग जाओ. तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच चेहऱ्यावरती तेच ठेवून, भक्कमपणे छाती पुढे ठेवून छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या पुढे गेले. आणि काय बोलतात ना, त्याचे गळे भेट पण झाली, पण साल्यानी पाठून वार केला. छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला माहिती होतं की आतून कवच घातलेला, मग त्यांनी तो वाघनखाचा वार केला, बिछवाचा वार केला. आणि मग त्यानंतर त्या 32 दातांचा बोकड जो होता उभा चिरला, उभा फाडला माझ्या राजाने त्याला. आणि त्याला त्याची लायकी दाखवली, आदिलशाहीला पूर्ण लायकी दाखवली की तुम्ही कितीही मोठा सरदार पाठवा, कितीही मोठा मुघल पाठवा, अशा नीच जातींच्या लोकांना आम्ही आमच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असंच गाडू. एक तो औरंगजेब झाला, हा अफजल खान झाला. ह्यांना वाटत होतं की स्वराज्य का हातात येणं खूप सोपं आहे. विचार करा,
विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता काय असेल. फक्त योद्धा नव्हते ते, त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टीला माहिती होतं की हा अफजलला येईल तेव्हा हा पाठून वार करणार, म्हणून त्यांनी आतमध्ये पहिलेच कवच घातलेलं. आरमार जे आपण बोलतो ते आतमध्ये पहिलेच घातलेलं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून काहीतरी विचार घेतला पाहिजे, पण आपण ते आजकाल करत नाही. आपली आजकालची पिढी विसरत चालली. मी सुद्धा आजकालच्या पिढीतून, पण मला समजत नाही माझ्यासोबतचे जे लोक आहेत, माझे सगळं सराउंडिंग आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात. आम्ही गड किल्ल्यांवरती फिरायला जातो, आम्ही प्रयत्न करतो की आम्ही जेवढ्या वेळा पण ट्रिपला जाऊ तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किल्ला तरी आम्ही करू, कारण की त्यातून आम्हाला काहीतरी विचार भेटतात, काहीतरी प्रेरणा भेटते, काहीतरी इतिहास समजतो की बाबा या किल्ल्यावरती ही गोष्ट झाली. पण आजकालच्या पिढीला काहीच पडलं नाही. आजकालच्या पिढीला ते काय हॅलोविन काय ते करायची गरज पडली. आणि आपली महाराष्ट्री संस्कृती, हिंदू संस्कृती हे विसरत चालले. ज्या हिंदवी स्वराज्याला बनवण्यासाठी आपल्या राजाने प्राण गमावले 50 वर्ष, त्या राजाची प्रजा आज राजाला विसरून बाकी बाहेरचं मॉडर्न कल्चर अडॅप्ट करते. बाहेर जर आपला राजा जन्मला असता ना, त्यांनी डोक्यावरती मिरवलं असतं आपल्या राजाला. अशी प्रजामध्ये त्यांना वाटलं पण असेल की बाबा चला, त्या टायमाचे जे मावळे होते ते खरंच म्हणजे राजासाठी जीव देण्यासाठी तत्पर होते. पण आजची जी प्रजा आहे ती म्हणजे राजाबद्दल त्यांना काहीच महत्त्व नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना माहिती पण नसेल. मला असं वाटतं की म्हणजे जन्म कधी झाला, कुठे झाला, काय पराक्रम त्यांनी केलेत, किती गड जिंकलेत. 50 वर्षाच्या 350 अधिक गड हे आपल्या मराठ्यांनी जिंकले होते. म्हणजे अजीब गोष्ट ही. ऐकताना पण असं वाटतं की बाबा हे शक्य आहे का? एक माणूस एवढं करू शकतो, त्याची प्रजा एवढी करू शकते, जेवढी म्हणजे जास्त पण प्रजा नव्हती एवढी, तरी पण करू शकते. आपण साथ पडतोय मराठी भाषेला वाचवा, मराठी लोकांना वाचवा, आमच्या जमिनी वाचवा. मी तुम्हाला विनंती करतोय, पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलते हा पिक्चर आलाय, एकदा सगळ्यांनी जाऊन बघा तो. मग तुम्हाला समजेल की आज जर छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना काय केलं असतं. आपण चाच पडतोय. विचार करा, आपला राजा जो इथे जन्मला, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रमध्ये जन्म घेतला आणि स्वराज्य निर्माण केलं, त्या राजाची प्रजा जी आत्ताची ती चाच पडते लोकांपुढे असं की बाबा प्लीज मराठी में बोलो. अरे हे जे बाहेर होते त्यांना वाटत नाही की बाबा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेत, तर आपण किमान ती थोडीशी आपली थोडीशी त्या राजाच्या रिस्पेक्टसाठी ती आपण भाषा थोडी शिकावी, हे त्या बाहेरच्या लोकांना वाटत नाही. आणि मग पुढे आमची जी भाषा त्याचं उद्धटपणे ते लोक अनादर करतात आणि आपण शांत बसायचं असं हात जोडून, जे आमच्या राजांनी आम्हाला कधीच शिकवलं नाही तरी पण आम्ही हात जोडून त्याच्यासमोर बसायचं. आणि आमचे जे राजकारणी आहेत ते पण शांत. काहीच नाही. आमच्या भाषेचा अनादर कराल तर तुम्हाला फटकेच पडणार. अजून आपल्या राजांकडून आपण शिकलोच नाही की बाबा ज्या राजांनी 4% 70% ती भाषा नेलेली, ती भाषा आपण आज गमावून बसतोय हळूहळू. आपण जातीपातीमध्ये अडकत बसलोय. राजकारण करतो आपण जातीपातीमध्ये. तू ते, तू हे, तू खालच्या दर्जाचा, तू मोठ्या दर्जाचा, याच्यामध्येच आपण अडकून बसलोय, जे आपल्या राजाने आपल्याला कधीच शिकवलं नाही. की समजा मला फक्त तुम्ही एक कमेंटमध्ये सांगा की बाबा जर छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या राज्यामध्ये, चला राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये जन्मले असते, त्यांनी काय केलं असतं, राजाचं डोक्यावरती किती मिरवलं असतं, हे मला तुम्ही सांगा. हो की नाही कमेंटमध्ये सांगा. पण आपण काय करतोय आज मराठी लोक? आपणच आपल्या राजाचे विचार विसरतोय. मला असं कुठेतरी वाटतं मित्रांनो, मॉडर्न कल्चर अडॅप्ट करता करता. माझा हा व्हिडिओ बनवताना एकच प्रयत्न होता की लोकांना एक मेसेज जावा की बाबा आपण मराठी आहोत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आपण हतबल नाही झालं पाहिजे, आपण घाबरलं नाही पाहिजे कोणाला. एवढंच माझी इच्छा होती की बाबा लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.